माडेगाव बाजार प्रहार जनशक्ती माजी पालकमंत्री बच्चू कडू यांची शेतकरी हक्क सभा संपन्न झाली। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लूस्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून। अकोला प्रहार जनशक्तीचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांची शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी शेतकरी हक्क सभा माडेगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शुक्रवार रोजी संध्याकाळी 7 वाजता पार पडली। या शेतकरी हक्क सभेच्या सुरुवातीला येथील चंपामाता मंदिरापासून सजवलेल्या बैलगाडीत बसून शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संबोधले। यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच प्रहार जनशक्ती कार्यकर्ते यांनी माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचे स्वागत केले। बच्चू कडू यांनी भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। आज राज्यातील एकही शेतकरी नफ्यात नाही, औषधे व खाते महागली आहे असून शेतकऱ्यांची लूट चालू आहे। सोयाबीन, कपासीचे भाव कमी केले अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। सर्वजण ओबीसी, मराठा, दलित अशा जातीय वादात अडकले आहेत। कापसावरील आयात शुल्क कमी करून अमेरिकेचा कापूस 17,000 दराने खरेदी केला, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पडले। रोज कर्जबारी शेतकरी आत्महत्या करीत आहेत। येत्या 28 तारखेला शेतकरी कर्जमुक्ती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी पंचकोश शेती, प्रहार जनशक्ती कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।